नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या शोध ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे सवाष्ण. पण मित्रांनो, तत्पूर्वी एक नम्र निवेदन. चॅनलवर आत्ता पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात ज्योती पुजारी लिखित सवाष्ण. या कॉलनीत राहायला येऊन आम्हाला जेमतेम 6-8 महिनेच झालेत. कॉलनीच काय, हे गावही मला नवीन आहे. माझं माहेर औरंगाबादचं, तर हेरंब नागपूरला नोकरी करणारा. तसा तो मूळचा अकोल्याचा. त्याचं सगळं शिक्षण नागपूरला झालं. नागपूरलाच एका सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँकेत त्याला नोकरी लागली आणि तो नागपूरकर झाला. त्याचे आई बाबा अकोल्याला असतात. आमचं स्वतःचं घर आहे तिथे. माझ्या कुंदा मावशीनी हेरमचं स्थळ सुचवलं माझ्या बाबांना. हेरंब कुलकर्णी तिच्या जावेच्या नात्यात येतो. हेरंबची बँकेतली नोकरी, त्याचं तरतरीत रूप, अकोल्यातलं स्वतःचं घर, शिवाय एकुलता एक लाडका लेक असलेल्या हेरमच्या या सगळ्या जमेच्या बाजू लक्षात घेता बाबांना त्याचं स्थळ पटलं. आणि मलाही पहिल्या पाहण्यात हेरंब आवडला. अजून वर्ष व्हायचं आहे आमच्या लग्नाला. लग्नानंतर आम्ही 8-10 दिवस अकोल्याला राहिलो. अकोल्याहून नागपूरला आल्यावर हेरमनं लग्नाआधी पाहून ठेवलेला, गावापासून जरा दूर असलेल्या या कॉलनीतल्या प्रशस्त 3 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये आम्ही आमचा संसार थाटला. नव्या कोऱ्या चकचकीत वस्तूंनी घर सजलं. इथून हेरंबला बँक जरा दूरच, पण त्याच्याजवळ स्कूटर असल्यानं ते फारसं जाणवत नाही. नव्या नवलाईची धुंदी जरा ओसरली आणि डोळे उघडून मी माझ्या आजूबाजूच्या जगाकडे पाहायला लागले. आमच्या शेजारी 4 खोल्यांमध्ये राहणारे आमचे घरमालक कडवेकर एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची बायको कुठल्या तरी शाळेत शिक्षिका आहे आणि त्यांची 10-12 वर्षांची मुलगी चिंकी तिच्या आईच्याच शाळेमध्ये शिकतीये. कडवेकर सकाळी 8लाच घराच्या बाहेर पडतात. 10-10:30ला दोघी मायलेकी शाळेत जातात. ते संध्याकाळी 6-6:30पर्यंत तिघंही घरी परततात. शेजारी असूनही आमचं फारसं बोलणं येणं जाणं नाही आहे. मला तसंही उगाचच कोणाच्या तरी घरी जाऊन बसणं, स्वतःहून ओळख काढणं वगैरे नाही जमत. मिसेस कडवेकर समोर दिसल्या की हसून बोलतात. काय मजेत चाललंय ना, एवढं एक वाक्य न चुकता विचारतात. कॉलनीत जाधव, मेहता, जोशी, देशपांडे, मुठाळकर, पंघे वगैरे वगैरे बरीच घरं आहेत. पण सगळ्यांचे एकमेकांशी संबंध हाय हॅलो पुरते मर्यादित. कुणी कोणाकडे कारणाशिवाय जात नाही. सगळं कसं परीट घडीचं आयुष्य. समोरासमोर भेट झाली तर थोडे ओठ हसरे करायचे. 2-4 औपचारिक शब्द नाटकीपणानं ओठाच्या बाहेर ढकलायचे की संपलं. या सगळ्याला अपवाद आहेत त्या सोमण काकू. आमच्या घराच्या पुढच्या वळणावर दुर्गादेवीचं मंदिर आहे. सोमण काकू न चुकता रोज सकाळ संध्याकाळ नेमानं मंदिरात जातात. मंदिरात जाण्याचा रस्ता आमच्या घरावरनं जातो. तसं ते मंदिर दुर्लक्षित आहे. एरवी तिकडे फारसं कोणी जाताना दिसत नाही. माणसं स्वतःतच इतकी गुंतून पडली आहेत की त्यांना वेळच नसतो बहुतेक मंदिरात जायला. दुसरं कशाला, मी सुद्धा अजून एकदाही गेलेलं नाही आहे त्या देवळात. सोमण काकू मात्र न चुकता रोज तिकडे जाताना दिसतात. मी समोर दिसले तर क्षणभर थांबतात, हसून चौकशी करतात. बरी आहेस ना ग, करमतं ना इथं? मी काही उत्तर देण्यापूर्वी त्या पुढे सरकतात. माझ्या या उत्तराची अपेक्षाच नसते जणू त्यांना. गोऱ्या नाजूक देखण्या सोमण काकूंना बघितलं ना की मला माझ्या आईची आठवण येते. तीही अशीच आहे, नाजूक, सुंदर आणि प्रेमळ.
काकू दृष्टीआड होईपर्यंत मी त्यांच्याकडे बघत राहते. हेरंब सकाळी 9लाच घराबाहेर पडतो. तो जाईपर्यंत माझी नुसती नाचानाच सुरू असते. स्वयंपाक, त्याचं जेवण, त्याचा डबा, एक ना दोन कितीतरी कामं असतात. या सगळ्या गोंधळात पारा हातातनं निष्ठावा तशी सकाळ निष्ठून जाते. हेरंब बँकेत गेला की जरा निवांतपणा मिळतो. त्याला बाय करून मी घरात येते. दार लावलं की चांगली सोफ्यावर अर्धा तास बसकण मारते. जरा वर्तमानपत्र चाळते तर कधी चक्क दूरदर्शन बघत बसते. नंतर आरामात बाकीची कामं आवरते. या 2-3 तास सर 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 निघून जातात. दुपार मात्र 9 महिन्याच्या गर्भारशीसारखी संथ गतीनं पुढं सरकते. कधी कधी तर इतकं कंटाळवाणं होतं ना की सगळा दिवस जसा चिखलात रुतलेल्या गाड्यासारखा रुतून बसलाय. पुढे सरकता सरकत नाही असं वाटायला लागतं. मग रिकाम्या प्रहरात सासर माहेरच्या आठवणींचा पिंगा मनात सुरू होतो. खूपदा वाटतं जावं सोमण काकूंकडे. मग त्याचाही कंटाळा येतो. काकूंचं घर कॉलनीच्या एका टोकाला तर माझं घर दुसऱ्या टोकाला. लखलखत्या उन्हात कुठे जावंसंच वाटत नाही. मला तर सोमण काकूंचं कौतुक वाटतं. 60 जवळ आलेली ही बाई वारा, पाऊस, ऊन सगळ्याला तोंड देत नियमितपणे देवळात जाते. काय मागत असतील काकू देवीच्या जवळ? संसारातली सगळी कर्तव्य तर एव्हाना पार पडली असतील. नातवंडांनी घर भरलेलं असेल. अजून काय हवं आहे काकूंना? का जे मिळालंय ते अबाधित राहू दे असं मागणं तर मागत नसतील काकू देवीच्या जवळ? माझ्या मनात यायचं. हेरंब संध्याकाळी बँकेतनं परतला की मी पाकोळीसारखी त्याच्या भोवती भिरभिरत राहते. रोज संध्याकाळी स्कूटरनं आम्ही दोघं दूरपर्यंत फिरायला जातो. आधी थोडीफार खरेदी करतो. रविवार आमचा भटकंतीचा दिवस असतो. आरामात उठायचं. रमतगमत स्वयंपाक कामं आवरायची तर कधीही बाहेर जेवायला जायचं. एखादा सिनेमा, पिकनिक. बाहेर जेवून उशिरा घरी परतायचं. कसा मस्त जातो दिवस. सोमवार उगवला की सुरू होतं रोजचं रहाडगाडगं. काल रविवार. त्याची खुमारी अजून तनामनावर असताना आजचा सोमवार उगवला. सकाळचे 10 वाजायला आलेले हेरंब ऑफिसला गेला होता. मी वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसली आहे. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असणार? भांडेवाली तर दुपारी येते. यावेळी कोणी येण्यासारखं नाही. मनाशी विचार करत उठले. हातातलं वर्तमानपत्र घडी करून बाजूला ठेवलं. समोरहून दार उघडलं. दारात सोमण काकू उभ्या होत्या. इतक्या दिवसात प्रथमच त्या माझ्याकडे आल्या होत्या. काकू या ना, या काकू. दारातनं बाजूला होत मी त्यांचं स्वागत केलं. काकू आत आल्या. पदरानं कपाळावर जमा झालेला घाम पुसत त्या सोफ्यावर टेकल्या. मी त्यांच्यासाठी आतनं पाणी आणलं. त्यांच्यासमोर टिपॉयवर पाण्याचा पेला ठेवत मी समोरच्या खुर्चीत बसले. काकू एवढ्यात फार तापायला लागलाय ना? विश्वामित्री उन्हाळा म्हणतात तो हाच असावा नाही का? हो ग बहुतेक. हे बघ मी तुला सवाष्ण सांगायला आली आहे. आज तू माझ्याकडे सवाष्ण येशील? त्या घाईघाईत म्हणाल्या. सवाष्ण? आज? कसली सवाष्ण सांगताय काकू? देवीची की काय? हो ग येशील ना? हे बघ तू नाही म्हणू नकोस. नक्की ये. 12पर्यंत आलीस तरी चालेल ग. त्या अजिजीनं बोलत होत्या. मला ते जरा विचित्रच वाटलं. येईन मी काकू, तशी माझी काही अडचण नाही आहे. या माझ्या शब्दांनी त्यांचा चेहरा फुलला. 12पर्यंत नक्की आहे हं? घर माहिती आहे ना? त्या लगोलग उठल्याच. हो काकू घर माहिती आहे. समाधान नाव आहे ना तुमच्या घराचं? येता जाता बघितलंय मी तुमचं घर. आणि फाटकावर पाटी आहे ना श्री विनायक सोमण अशी.
येईन मी. पण काकू तुम्ही लगेच का उठलात? बसा ना, चहा तरी घ्या. मी त्यांना आग्रह केला. अगं बाई, सवाष्ण जेवेपर्यंत मी पाणीसुद्धा पित नाही. कुंकू लाव मला, निघते मी. देवाजवळची कोयरे घेऊन त्यांच्या कपाळावरच्या लाल चुटूक ठसठशीत कुंकवाखाली मी हळदी कुंकवाची बोटं टेकवली. 12च्या सुमाराला मी सुमन काकूंच्या घरासमोर उभे होते. कितीदा तरी या घरासमोरून गेले, पण या घरात जाण्याचा पहिला प्रसंग होता. फाटक उघडून मी आत आले. 2 मजली सुबक बांधणीच्या त्या घरासमोर स्वच्छ अंगण, अंगणातली रांगोळी, तुळशी वृंदावनातली बहरलेली तुळस, हे सगळं घरातल्या गृहिणीच्या गृहकौशल्याची जाणीव करून देत होतं. फाटकाचा आवाज ऐकून एक वयस्कर गृहस्थ बाहेर आले. या 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 अगं या आल्या बरं का. त्यांनी आत वळून सांगितलं, हे नक्की सोमण काका असणार. मी मनाशी खुणगाड बांधली. काकांचा आवाज ऐकून काकू बाहेर आल्या. ये ग ये, अगदी वेळेवर आलीस. ये हो, आत ये. काकूंच्या मागे मी स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकघराला एकूण 3 दारं होती. एक दार मागच्या अंगणात उघडत होतं. त्या उघड्या दारातनं मागचं अंगण दिसत होतं, तर उजव्या हाताला असलेलं दार लोटलेलं होतं. पाय धुवायचे असतील ना तुला? मागच्या अंगणात पाणी आहे. काकूंनी मागच्या अंगणाकडे हात दाखवला. मी स्वयंपाकघरातून मागे आले. मागचं अंगणही चांगलं प्रशस्त होतं. कडेनं पेरू सीताफळाची झाडं होती. अंगणात मोठी टाकी होती. टाकीला नळ लावलेला होता. त्या नळाखाली मी हातपाय धुतले. रुमालानं हात कोरडे करत मी आत आले. बेडरूम वरच्या मजल्यावर असणार, माझ्या मनात आलं. डायनिंग टेबल जवळची खुर्ची ओढून काकूंनी मला बसायला सांगितलं. किचन रॅकमधनं त्यांनी 2 ताटं काढली. त्या ताटात सगळे पदार्थ वाढले. ते नैवेद्याचं ताट घेऊन त्या बाजूच्या खोलीत गेल्या. देवघर असणार बहुतेक. मी बसल्या बसल्या निरीक्षण करत होते. थोड्याच वेळात काकू बाहेर आल्या. येताना त्यांनी दार लोटून घेतलं. काकूंचे डोळे रडल्यासारखे ओलसर मात्र दिसत होते. चेहरा उतरला होता. कसलं दुःख असावं यांना. घरात दोघांशिवाय तिसरं कोणी दिसत नव्हतं. जेवण झाल्यावर काकूंनी लाल जर्द रंगाची बांधणीची साडी, त्याला शोभेचं कापड आणि 51 रुपये माझ्या हातात ठेवले. पळस फुलासारखी लाल चुटूक रंग असलेली ती साडी मला खूप आवडली. लगेच पिको फॉल करून घ्यायचा आणि साडी नेसायची मी मनाशी ठरवून टाकलं. आणि त्याच रात्री ते विचित्र स्वप्न पडलं. मी अगदी गाढ झोपेत होते. रात्रीचे किती वाजले होते देव जाणे. सगळीकडे काळा मिट्ट अंधार पसरलेला होता. बाहेर अंगणात रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशाचा एक पट्टा पसरला होता. त्या दिशेनं मला कोणीतरी हाका मारत होतं. मी डोळे उघडून बघितले. आवाजाच्या अनुरोधानं मी खिडकीपाशी आले. बाहेर अंगणात ती उभी होती, माझ्याच वयाची. सडपातळ बांधा, झळाळता रंग, वाऱ्यावर भुरभुरणारे केस आणि माझ्यावर खेळलेली तिची भेदक नजर. ते बघताना माझे डोळे आश्चर्यानं विस्फारले. तिच्या अंगावर तीच लाल जर्द बांधणीची साडी होती, तीच जी काकूंनी मला दिलेली साडी. आणि त्या साडीतनं ज्वाळा निघायला लागल्या. रसरसणाऱ्या ज्वाळांनी तिला वेढून टाकलं. तिचे हात माझ्या दिशेनं उंचावले गेले. तिचे ओठ हलले आणि वाऱ्यावर तरंगत तिचे शब्द माझ्या कानांवर आले. मला माझं बाळ हवंय, माझं बाळ हवंय, मला माझं बाळ. त्या शब्दांनी आता आक्रोशाचा सूर धरला होता. विलक्षण जीव घेणा आर्त आक्रोश. मला तो ऐकवेना. मी कानांवर हात दाबून धरले. त्या हालचालींनी मला एकदम जाग आली. मी दचकून जागीच झाले. ते सगळं स्वप्नच होतं. तर स्वप्नातलं ते दृश्य माझ्या डोळ्यांपुढून हालत नव्हतं.
तो आर्त आक्रोश माझ्या कानात घुमत होता. असलं कसलं विचित्र स्वप्न पडलं? कोण होती ती? माझी झोपच उडाली. उरलेली रात्र मी त्या स्वप्नाच्या आठवणींनी तळमळत होते. जवळ झोपलेला हेरंब मात्र गाढ झोपला होता. माझी तगमग त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. अगं वीणा, तुझा चेहरा असा का दिसतोय? बरं वाटत नाही आहे का तुला? रात्रीच्या जागरणानं मला अस्वस्थ वाटत होतं, डोळे चुरचुरत होते. नाही, काही नाही. अगं काही नाही कसं? मी मगापासनं बघतोय कुठल्या तरी विचारात दिसतीयस. नाही रे, विचार कसला करणार? हेरंब, आज औरंगाबादला फोन करूया. अच्छा, आईची आठवण आली आहे वाटतं आमच्या राणीला. हे बघ, मी बघतो एक दिवस रजा मिळाली तर रविवार बघून जाऊ आपण औरंगाबादला. खुश? मला त्यावेळी खरंच आईची खूप आठवण येत होती. खूप एकटं एकटं वाटत होतं. औरंगाबादला जायला मिळणार या विचारानं सुखावले मी, पण किती अल्पजीवी ठरलं ते सुख. त्यानंतर नियमानं दररोज रात्री ते स्वप्न पडत राहिलं. तो चेहरा, तीच लाल साडी, तिचा आक्रोश. कोण आहे ही? माझ्याच स्वप्नात का येते ही? विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली. रोजच्या जागरणानं, मानसिक ताणानं माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसायला लागली. खूप दिवसांची आजारी असल्यासारखी दिसायला लागले मी. खूप थकल्यासारखं, मरगळल्यासारखं वाटायला लागलं मला. माझी अवस्था बघून हेरंब तर घाबरला. अगं काय होतंय तुला, सांग तरी. त्यांनी खोदून खोदून विचारलं, तेव्हा हमसाहमशी रडत मी त्याला ते स्वप्न सांगितलं. अगं स्वप्नच आहे ते. स्वप्नाला कोणी घाबरतं का? काढून टाक बरं ते मनातनं. त्यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याच दिवशी ऑफिसमधनं फोन करून त्यांनी त्याच्या आईला बोलावून घेतलं. अगं काय अवस्था करून घेतली अशी? आल्या आल्या मायेनं मला जवळ घेत त्यांनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला. त्या स्पर्शानं मला धीर आला. दुपारी निवांत बसलेले असताना त्यांनी मला जवळ बसवलं, सगळं माझ्या मनातलं काढून घेतलं. सभाषणं कसली सांगितली ग तुला त्यांनी? देवीची म्हणाल्या त्या. 8-10 दिवस झाले म्हणतेस त्या गोष्टीला, हो ना? नक्की दिवस, तारीख आठवतीये का तुला? हो, सोमवार होता. तारीख मी आठवून सांगितली. त्यांनी कॅलेंडर बघितलं. अच्छा, हे असं आहे तर. चल माझ्याबरोबर. कुठे? त्या ताडकन उठल्या. त्यांनी माझा हात धरला. दाराला कुलूप लावून आम्ही बाहेर पडलो. हे बघ, सुमन काकूंच्या घरी जायचं आहे आपल्याला. चल, घर दाखव मला त्यांचं. मी मुकाट्यानं त्यांच्याबरोबर चालत राहिले. थोड्याच वेळात आम्ही त्या घरासमोर आलो. घरासमोरचं अंगण रया गेल्यासारखं दिसत होतं. वृंदावनातली तुळस वाळून खर्राटा झाली होती. आत्ता 8-10 दिवसापूर्वी तर मी आले होते इथे, पण तेव्हाचं चैतन्य कुठेही दिसत नव्हतं. समोरचा व्हरांडा रिकामा होता. दाराला कुलूप होतं. सोमण काका आणि काकू गावाला गेलेत बहुतेक. माझ्या तोंडून शब्द निघाले. आई मला घेऊन शेजारच्या घराकडे वळल्या. शेजारीच पोफळेंचं घर होतं. आईंनी दारावरची बेल वाजवली. दार उघडलं गेलं. दारात मध्यमवयीन बाई उभ्या होत्या. प्रश्नार्थक नजरेनं ते आमच्याकडे बघत होत्या. नमस्कार, मी रमा कुलकर्णी. माझा मुलगा या कॉलनीत कडवेकरांच्याकडे राहतो. ही माझी सून. तुमच्याकडे थोडं काम होतं. आईंच्या सौम्य आवाजाने पोफळेबाई दारातनं बाजूला झाल्या. या की, आत या, बसा. त्यांनी दिवाणाकडे हात केला. हां, बोला, काय काम? आमच्या समोर बसत त्या म्हणाल्या. त्यांना आई म्हणाल्या,
तुमच्या बाजूला सोमण राहतात ना, त्या बाईंच्या नातेवाईक आमच्या अकोल्याला असतात. त्या म्हणाल्या, नागपूरला जाताय तर भेटून या त्यांना. म्हणून आलो आम्ही दोघी, पण सोमणांच्या दाराला कुलूप दिसतंय. कुठे गावाला गेल्या आहेत का त्या? आईंनी विषय काढला होता आणि नातेवाईकाचं खोटं कारण पुढे केलेलं होतं. म्हणजे त्यांना माहिती नाही आहे का काय? पोफळेबाई आश्चर्यानं म्हणाल्या. काय हो, कशाबद्दल म्हणताय तुम्ही? आईंनी पोफळेबाईला विचारलं. अहो, सोमण काकूंना जाऊन 2 वर्ष झाली आहेत. 2 वर्षांपासनं ते घर बंद आहे. त्यांच्यानंतर सोमणसुद्धा गेले वर्षभरात. त्या बाईंच्या तोंडचे शब्द कानावर पडले आणि वीज चमकून गेली. माझे हातपाय कापायला लागले. म्हणजे सोमण काकू अस्तित्वात नव्हत्या? मग ते जेवण, त्यांची रोजची भेट, हा सगळा प्रकार काय आहे? माझं डोकं गरगरायला लागलं. समोरचं सगळं धूसर दिसायला लागलं. अरे अरे अरे, हिला काय झालं? पोफळेबाईंचा घाबरट आवाज माझ्या कानांवर आला आणि डोळ्यांपुढे सगळा अंधार पसरला. शुद्धीवर आले तेव्हा मी दिवाणावर झोपले होते. आई माझ्या अंगावरनं हात फिरवत होत्या. पोफळेबाई भेदरल्या नजरेनं माझ्याकडे बघत होत्या. वीणा, बरी आहेस ना? उठ बरं. मी आईंचा हात घट्ट धरून ठेवला. वीणा, अगं एवढी धीट मुलगी तू आणि अशी घाबरतीयस काय? उठ. या पोफळे काकू काय सांगतायत ते ऐक. मनातली भीती काढून टाक. मी आहे ना तुझ्याजवळ. भीती काढून टाक म्हणणं सोपं होतं, पण माझ्या डोळ्यांपुढे सारखा सोमण काकूंचा चेहरा येत होता. त्या प्रसंगाची घट्ट सावली मनावरनं हालायला तयार नव्हती. हे बघ बाई, घाबरू नकोस. सोमणबाई स्वभावानं खूप चांगल्या होत्या. त्यांनी कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही. त्यांना 2 मुलं होती. मुलगी मीना पुण्याला असते आणि मुलगा जगदीश तिकडे अमेरिकेला आहे. जगदीशचं लग्न इथेच झालं. त्याची बायको रेणुका खूप सुंदर होती. गोरी, बांधेसूद, लांब केस. घरात सगळ्यांची लाडकी होती ती. वर्षभरात त्यांना मूल झालं. मुलगा झाला होता. त्याचं नाव शंतनू. खूप खुशीत आनंदात होते सगळे. मुलाचं बारसं धूमधडाक्यात केलं. बारशाच्या दिवशी होम हवन सगळं केलं होतं. बारशानंतर 8 एक दिवसांनी एका सकाळी बाळासाठी दूध तापवत असताना रेणुकाचा पुढचा पदर गॅसवर पेटला. काकू देवळात गेल्या होत्या, काका फिरायला गेले होते आणि जगदीश तर झोपला होता. पाहता पाहता साडीनं पेट घेतला. रेणुका किंचाळायला लागली. जगदीश उठून धावत आला, पण तोपर्यंत ती बरीच जळाली आणि त्यातच ती गेली. तिचा जीव तिच्या बाळात गुंतला होता. कधीतरी बाळाच्या पाळण्याभोवती दिसायची ती सोमण काकूंना. तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून काकूंनी अविधवा नवमीला सवाष्ण घालायचं ठरवलं. पण कुणी सवाष्ण त्यांच्याकडे जेवायला जायला तयार होईना. काकूंच्या मनाला फार लागलं होतं ते. तरणीताठी सून गेल्याच्या दुःखापेक्षा तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही याचं दुःख खात राहिलं त्यांच्या मनाला. त्याच दुःखानं खंगून गेल्या त्या. त्यांच्या मागे वर्षभरात सोमण काकाही वारले. जगदीशनी सरळ परदेश गाठला, दुसरं लग्न केलं, पण शंतनू त्याच्याजवळ वाढतोय. हे बघ पोरी, झालं गेलं गंगेला मिळालं, मनात काही ठेवू नकोस. पोफळेबाई बोलता बोलता थांबल्या. आई मला घरी घेऊन आल्या. तिन्ही सांजेला देवापुढे त्यांनी दिवा लावला. देवीच्या फोटोपुढे हात जोडले. आई, माझी पोर निष्पाप आहे, तिला सांभाळ. भरल्या कुंकवानं गेलेल्या त्या सवाष्णीला मुक्ती दे आई. आई, खरंच मुक्ती दे तिला. त्यांनी देवापुढचा अंगारा माझ्या कपाळावर लावला. त्यानंतर हेरमनं अकोल्याला बदली मागून घेतली. आता मी प्रिया आणि पियुष या 2 मुलांची आई झाली आहे. नातवंडांच्या सहवासात आजी आजोबा तृप्त आहेत. वादळ संपलाय, पण ती अविधवा नवमी मी विसरू शकत नाही. त्या अविधवा नवमीला आम्ही सवाष्ण म्हणून गेले होते.
सोमण काकूंच्या, रेणुकाच्या आत्म्याला नकळत का होईना माझ्याकडनं मुक्ती मिळाली असणारच, कारण त्यानंतर रेणुका मला पुन्हा कधीही स्वप्नात दिसली नाही. ते 51 रुपये मी देवळात देऊन टाकले. ती लाल साडी मात्र जपून ठेवली आहे, त्या दिवसाची आठवण म्हणून. एका अविधवा नवमीची आठवण. माझ्या मनात मात्र एकसारखी शंका येते की काकूंना मला सवाष्ण बोलवायचं होतं, तर त्या मला रोज का भेटत होत्या? आणि रोज भेटणारी बाई मुळात अस्तित्वातच नाही, हे माझ्या कधीच कसं लक्षात आलं नाही? अरे हां, माझ्याशी ओळख वाढवून मला विश्वासात घेतल्याशिवाय मी त्यांच्याकडे सवाष्ण म्हणून कशी गेले असते? त्याच एका हेतूनं काकू मला रोज भेटत असाव्यात. सोमण काकू? नाही, एक सावली, केवळ एक मृगजळ.